राम राम मंडळी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 वाघोली जिल्हा पुणे येथे संपन्न झाली. या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत फायनलची कुस्ती पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवाड अशी कुस्ती झाली. या कुस्तीमध्ये पैलवान हर्षवर्धन सदगीर हा लाल कास्ट्यूम परिधान केलेला आणि पैलवान महेंद्र गायकवाड हा निळा कास्ट्यूम परिधान केलेला. या अतितटीच्या कुस्तीमध्ये पैलवान हर्षवर्धन सदगीर याने पैलवान महेंद्र गायकवाड वरती गुणावरती विजय संपादन करून महाराष्ट्र केसरी किताब फटकवला आहे. आपण पाहू शकता हे पूर्ण कुस्ती आपल्या मर्दानी कुस्ती YouTube चॅनलला. तसेच सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणाला कायम ठेवत महेंद्राने डाव करण्याचा प्रयत्न. दरम्यान ब्राऊन झोनच्या बाहेर कुस्ती. सरपंचांचा इशारा. महेंद्रला 1 गुण. आउट ऑफ बॉल. संरक्षण क्षेत्रात पाय गेला. प्रतिस्पर्ध्याला गुण. 0-1. सरपंचाच्या विसल शिवाय कुस्ती थांबू नका पैलवान. सूचना. सरपंच सूचना देत आहेत. दोघेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान आहेत. आक्रमक कायम राखतोय महेंद्र, परंतु आपल्या संयमी आणि शांत खेळानं हर्षवर्धन प्रतिकार करतोय. दरम्यान हर्षवर्धनला कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल सरपंच समज देत आहे. पैलवान कुस्ती करा, आक्रमकता धारण करा. हजारो प्रेक्षक आपल्या या खेळाकडे डोळे लावून आहेत. डाव करा, गुण मिळवा. दुहेरी पटाची पकड करण्याचा महेंद्राचा प्रयत्न धुडकावून लावलाय हर्षवर्धन सदगीरना. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहेत, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय, आपल्यासाठी सविस्तर माहिती. दरम्यान महेंद्राची आक्रमकता. हे पा प्रथमतः समज दिली होती, वारंवार चेहऱ्यावर मारू नका. नकारात्मक कुस्ती आहे. आपणाला पहिल्यांदा समज दिली होती आणि आता ताकीद. प्रतिस्पर्ध्याला गुण असा सरपंचाचा, आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. आक्रमक झाला आता हर्षवर्धन सदगीर. प्रतिकार करतोय महेंद्र. हप्ते नावाची पकड. काहीतरी घटना. गुणांची नोंद होणार. दोघांची आक्रमकता कायम. पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. धुडकावून लावतायत एकमेकाचे हल्ले. आणि पहिल्या फेरीची समाप्ती. 1-1. गुणफलक लाल 1 निळा प्रारंभ. गुणांची बरोबरी 1-1.
कुस्ती करा, गुण मिळवा पैलवान, फोन खाली घे. आक्रमकता धारण करा. महेंद्र पुन्हा आक्रमक होतोय, पटाला लागण्याचा प्रयत्न, तितक्याच ताकदीनं हर्षवर्धननं धुडकावून लावलाय. गुणांची नोंद मात्र नाही. दरम्यान निळा कॉस्ट्युम धारण केलेल्या महेंद्रासाठी निष्क्रियता. समज प्रथमतः समज तीच परिस्थिती पुढे राहिली तर ऍक्टिव्हिटी पिरियड. एक तुल्यबळ लढत, वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी मोजमाप होत आहे. टस्सल कुस्ती आणि महेंद्रसाठी आता 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड. या निर्धारित 30 सेकंदामध्ये आपण गुणांची नोंद करणं आवश्यक आहे पैलवान, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला 30 सेकंदानंतर गुण दिला जातो. कुस्ती करा. दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न, धुडकावून लावलाय, दाबा मिळवण्याचा प्रयत्न, दोघांचाही अयशस्वी. गुणांची नोंद नाही. सुंदर आक्रमण, तेवढाच सुंदर बचाव, परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. ऍक्टिव्हिटी पिरियड संपत चाललाय. निर्धारित 30 सेकंदानंतर आणि हर्षवर्धनच्या खात्यामध्ये 1 गुण, गुणांची नोंद 2-1. अखेरचे 45 सेकंद. पैलवान कुस्ती करा. गुणफलक लाल 2, निळा 1. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न, धुडकावून लावला आणि दाबा मिळवून 2 गुणांची नोंद हर्षवर्धनच्या खात्यामध्ये. गुणफलक लाल 4, निळा 1. सरपंचाचा इशारा. कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये चालू. तब्बल 3 गुणांची आघाडी घेत डबल महाराष्ट्र केसरीचं स्वप्न उराशी बाळगत विजेता पदाकडे वाटचाल करतोय नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन संकीर. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा महेंद्राचा प्रयत्न. शिस्त आणि संयम. आपण एकाच आघाड्यात या, एकमेकाचे जिगरी दोस्तात, परंतु चपळाईनं हर्षवर्धन थांबवतो. अखेरचे काही सेकंद, करो किंवा मरो. महेंद्र पुढे स्थिती. स्टेप आउट. महेंद्राला 1 गुण. मध्ये या पैलवान. अद्याप मायक्रो सेकंद बाकी आहे. चला कुस्ती करा. आणि निर्धारित वेळ संपली.